मला असं वाटतं जर मनोज पाटील जरांगेंच्या विषयी जर असं वक्तव्य केलं असेल तर ते दुर्दैवी आहे। तुम्हीच सगळ्या गोष्टी मान्य करायच्या आणि तुम्हीच त्या गोष्टीपासून दूर पळायचं आणि त्या मागे लागलं तर करेक्ट कार्यक्रम करायचा अशा प्रकारचं वक्तव्य करायचं। मग ते दादागिरीची भाषा आहे, गुंडगर्दीची भाषा आहे, गुंडाराज जे आपण म्हणतो ते यालाच म्हणता येईल। आणि मग आपण सामान्य गुंडांना नाव ठेवतो, वाटतं ते चुकीचं ठेवतो की बरोबर ठेवतो? कारण अशा पद्धतीनं मुख्यमंत्र्यांचीच भाषा जर करेक्ट कार्यक्रम करतो म्हणजे काय करतो? स्वतःच सगळ्या गोष्टी करायच्या आणि स्वतःच करेक्ट कार्यक्रम करायला म्हणतो। मला वाटतं या महाराष्ट्राच्या राजकीय दृष्टीनं मुख्यमंत्र्यासारख्या व्यक्तीकडून अशा प्रकारचं वक्तव्य हे दुर्दैवी आहे। सर, मराठा आरक्षणाचा गुलाल 2 वेळा उधळला गेला आणि त्यानंतर पुन्हा एकदा जरांगे उपोषणाला बसले, त्यामुळे मुख्यमंत्री असे म्हटले का लिमिटच्या बाहेर गेले ते मला वाटतंय। जरांगे जे उपोषणाला बसलेले आहे ह्या 10% आरक्षणाच्या बाबतीत नाही, जे आधीचा जो मुद्दा होता कुणबी प्रमाणपत्र देण्याचा त्याच्याविषयी बोलले। नातं गोत्यांचा जो मुद्दा आहे, सगळे सोयऱ्यांचा मुद्दा आहे, त्याच्याविषयी ते उपोषणाला बसलेले आहे। आणि त्याच्याविषयी मुख्यमंत्र्यांनी काय नोटिफिकेशन काढलं, किती दिवसात करतो म्हटला होता, किती दिवसात आपण हे करणार होता, आणि मग त्या हेतूने त्यांचं ते वक्तव्य। जर तुम्ही दिलं म्हणजे काय काय उपकार केले का? आता ते किती टिकणार आहे, काय टिकणार आहे बघू। 16चं 13, 13चं 10 असं तुम्ही करत आलेले आहात। आणि हे करत असताना तुम्ही एक प्रकारे ज्या पद्धतीनं हे सगळं देण्याची भाषा, उपकाराची भाषा करता, मराठा समाजाला अशा उपकाराची गरज नाही कोणाची। मग सध्या जे मराठा समाजा संदर्भात मतलब मराठा आरक्षणाच्या संदर्भात एकीकडे मनोज जरांगे पाटील असतील तर दुसरीकडे बाळासाहेब असतील, आपण पाहतोय कशा प्रकारचं आरोप प्रत्यारोप सुरू आहे। अशात मराठा समाजाची कुठेतरी दिशाभूल होते का किंवा मराठा समाजाला फसवलं जात आहे का या सर्व गोष्टी पाहिल्या तर? नाही, याच्यामध्ये आता जो काही लोक तर जे आता जे मनोज जरांगेच्या विरोधात लावले ते सरकारने लावले। कारण मागच्या काळात 2018च्या काळात हे आंदोलन होत होतं, मराठा क्रांती मोर्चा, त्यावेळेस असेच सगळ्या जिल्ह्यातल्या लोकांना त्यावेळेसच्या सत्ताधाऱ्यांनी वेगवेगळ्या पद्धतीनं प्रलोभनं वगैरे दाखवून आंदोलनात फूट पाडण्याचा प्रयत्न केला। आणि मला असं वाटतं आता ज्या पद्धतीने सगळं होतंय, मराठा समाज पुन्हा एकदा, इतक्या दिवस मराठा समाज एकत्र होताच, परंतु कोणी चर्चा करायची हा प्रश्न होता। आज मनोज जरांगे हे नेतृत्व करत आहेत, तर मला असं वाटतं अशा पद्धतीनं मराठा समाजाच्या आंदोलनामध्ये फूट, ठीक आहे, मागण्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं तात्विक मतभेद असू शकतात, परंतु एक नक्की की या सगळ्या मराठा समाजाचं नेतृत्व मनोज जरांगे करत आहेत। सरकार त्यांच्याशी बोलतंय आणि एक व्यक्ती अशा पद्धतीने बोलणं हे सुद्धा समाजाच्या दृष्टीनं उपयोगितेचं असतं, परंतु याच्यातच मुद्दाम फूट पाडण्याचा प्रकार सरकारकडूनच, सरकारी यंत्रणेकडून, सरकारी पक्षाकडून करण्याचं काम चालू आहे असं वाटतं। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।